म्हणजे श्रद्धेने आपण केलेली पूजा म्हणजे पावणं कुलदैवत असंही म्हणता येईल आपल्याला. हे जे कुलदेवता आहेत या कुलदेवतेची नित्यसेवा कशी करा कुलदेवतेची नित्यसेवा. आता नित्यसेवेमध्ये आपल्याकडे नित्यसेवेमध्ये पहिल्यांदा आपण देवपूजा हे तर बघितलेलं आहे. नित्य देवपूजा आहे, त्याच्यामध्ये आपली कुलदेवतेचे टाक असतात, त्याचं पूजन होतं. तरी सुद्धा आता सगळ्या घरात समजा जास्त भाऊ असतील तर सगळेच पूजा करणार नाहीत. तर हो. तर अशा वेळी प्रत्येकाने मग कुलदेवीचं दर्शन घेणं, गावात कुठं गावात देवीचं मंदिर असतं तिथं दर्शन घेणं, त्याच्याही पुढे जाऊन देवीचं काही जप करणं, देवीचं स्तोत्र वाचन करणं, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण रोज काही स्तोत्र आहेत किंवा घरातल्या स्त्रियांच्यासाठी सुद्धा कुलदेवीची उपासना आहे, त्यांनी सुद्धा ती उपासना करणं, याच्याही पुढे जाऊन काही वेळेला श्रीयंत्राची उपासना करणं, हे पण त्याचाच भाग आहे. किंबहुना आता वेगवेगळी देवीशी संबंधित व्रत केली जातात, खरं तर तो त्याचाच भाग आहे, कुलदेवतेशी संबंधित असण्याचाच भाग आहे. म्हणजे हे गुरुवारचे उपवास वगैरे ते देवीशी संबंधित म्हणजे कुलदेवतेशी संबंधितच त्याचा अर्थ करतच आहे तो. तर अशा अर्थानं नित्य उपासनेमध्ये देवीचं जप, स्तोत्र, मंत्र, काही सप्तशतीचे पाठ, येनतेन कारणाने देवीच्या सानिध्यात राहणं, अशा अर्थानं उपासना रोज केली पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे रोजच्या रोज आपल्याला आपल्या कुलदेवतेचं स्मरण हवं आहे, जप करणं, आपण ते स्मरणीच म्हणतो ना त्याला, स्मरणी हां, तशा अर्थानं. मग आता हे झालं नित्यकर्म. आता हे नित्यकर्म सगळ्या कुटुंबाने मिळून करण्याची गोष्ट आहे. आता काही जण वैयक्तिक पण कर्म करत असतात. हो. मग नित्यकर्म आणि वैयक्तिक कर्मामध्ये काय फरक आहे, आणि हा करत असताना कुलदेवतेचं किती आपण केलं पाहिजे? नित्यकर्म आणि वैयक्तिक कर्म. नित्यकर्मामध्ये आपण सगळ्या कुटुंबानी कुलदेवतेची उपासना केली पाहिजे किंवा कशी करावी वगैरे आता आपण बघितलं. पण वैयक्तिक कर्मामध्ये असा एक प्रश्न येतो की बऱ्याच वेळेला आपण कुलदेवीची उपासना करत असताना, कुलदेवतेची उपासना करत असताना त्याच्यामध्ये काही कोणी अनुग्रह घेतलेला असतो, कोणत्या संतांचा. अनेक संत आहेत महाराष्ट्रात, संत परंपरा आहे, त्यामुळं वारकरी सांप्रदायिक अनुग्रह असतात, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संतांचे गुरु उपदेश घेतलेले असतात आणि त्यांची पण सेवा चालू असते. हो. आता हे कसं आहे, जर आपण लक्षात घेतलं तर कुलदेवता कुळाचं रक्षण आणि वाढ करणारी देवता, म्हणजे आपल्याला आध्यात्मिक, ऐहिक, प्रापंचिक ही सगळी सुखं मिळवून देणारी कुलदेवता, कुलदेवी. तसंच ज्याला सद्गुरू म्हणतो आपण, तर खरं तर मोक्षाचा मार्ग दाखवणारा तो सद्गुरू असतो. बरोबर. अशा अर्थानं बऱ्याच लोकांना संतांपाशी जाऊन त्यांचं काही शिष्यत्व पत्करून, त्यांचं तत्वज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून राहणारी माणसं सुद्धा खूप आहेत. म्हणजे ते वैयक्तिक धर्मामध्ये येतं आणि तो वैयक्तिक धर्म कुलदेवतेचं सगळं करून तुम्ही वैयक्तिक धर्म पण पाळू शकता. अशा अर्थानं वैयक्तिक धर्म करायला हरकत नाही, प्रत्येकाने तो करावा. जरी कुणी कुणाचा अनुग्रह घेत असेल त्या संतांच्या नियमाप्रमाणे किंवा त्या देवतेच्या उपासनेप्रमाणे. आता बरेच लोकांनी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे, अशी लोक जप करतात, तिथं जातात, पण याचा अर्थ त्यांनी कुलदेवतेचं करायचं नाही असं नाहीये, ते करायचंच आहे. आता वारकरी संप्रदाय एवढा मोठा महाराष्ट्रात आहे आपल्या, तर पांडुरंग अनेकांची कुलदैवत आहे किंवा अनेक महाराज लोकांच्याकडून ती माळ घालून घेतली जाते वगैरे वगैरे. तत्वज्ञान ते सगळं फॉलो करायला हरकत नाही, पण मूळ कुलदैवत सोडलं पाहिजे. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांनी पण त्यांच्या अभंगामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं कुलदैवत सोडू नका, ते कराच. हे सगळं करत असताना ते कराच. म्हणजे वैयक्तिक तर करा, पण त्यावेळेस कुलदेवतेकडे पण तितकंच लक्ष असणं गरजेचं आहे. ते अगोदर करूनच मग हे करायचं. तुम्ही नुसतं हे कराल तर तिथपर्यंत नाही जाणार. अच्छा, हेच होईल ते मागं राहील. हो, असं पण होतं. मग आता हे जे कुलदैवत केलं जातं, कुलदेवीला आपण जातो, हे जात असताना नैवेद्य आपण तिथे महानैवेद्य दाखवायची तर प्रत्येकाला इच्छा असते, दाखवतात सगळेजण. हा महानैवेद्य इथून आपल्या घरातून घेऊन जावा का तिथे करून घ्यावा? सोयीचं आणि शास्त्र किंवा खऱ्या अर्थाने देवीला कसं पोचेल? देवीला आपल्याकडं कुलधर्म कुळाचार करताना नैवेद्य किंवा पूर्णवराचं नैवेद्य ह्याला अतिशय महत्त्व आहे. आणि जुन्या पद्धतीनं आपण जर बघितलं, म्हणजे आता ते खरं तर याच्या मागचं शास्त्र नेमकं काय, पण त्याच्यापेक्षा काळानुरूप जे काही उत्तर आहे किंवा मी जे वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये विचार केला आहे किंवा अनुभवले ते मी याचं उत्तर देतोय. ते असं आहे की मला तिथं गेल्यानंतर सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं फारशी सोय नसते किंवा सगळा गडबड गोंधळ, त्यामुळे तेवढंसं ते सागर संगीत सगळ्या गोष्टी त्या होत नाहीत आपल्याला जशा पाहिजेत तशा.
मग अशा वेळेला पूर्वीच्या काळी खरं अशीच पद्धत होती का की तिथं जाऊन नैवेद्य तयार करायचा आणि तो कुलदेवतेला अर्पण करायचा? तर कदाचित तशीच पद्धत असण्याची शक्यता जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात आता विचार करा, इथनं तुळजापूरला जर जायचं म्हटलं तर 2-3 दिवस लागत होते. बैलगाडी किंवा जे काही साहित्य उपलब्ध होतं त्या पद्धतीने जात होता व्यक्ती. जाताना ॲटोमॅटिक त्यांनी जेवणाचं साहित्य सगळं बरोबर घेतलेलं आहे. म्हणजे तो तिथं जाऊन नैवेद्य तयार करणार आहे आणि तो नैवेद्य तिथं दाखवणार आहे. हे झालं. मग काळानुरूप वाहनं वाढली, एका दिवसात माणूस जाऊन यायला लागला. मग अशा वेळी त्याला गरज नाही राहिली किंवा त्याच्या भुकेच्या व्यवस्थेसाठी सुद्धा रस्त्यात साधनं उपलब्ध झाली. त्यावेळी काही नव्हतं, म्हणून ते कदाचित तशी पद्धती असावी. आत्ताच्या परिस्थितीनुसार विचार केला तर आपण इथनं जरी नैवेद्य घेऊन गेलो आणि तिथं दाखवला तरी ते योग्य ठरेल असं मला थोडंसं वाटतं. याच्यामध्ये खरं तर ज्याचा त्यांनी थोडासा विचार करावा. पण ही सुद्धा पद्धत काळाप्रमाणे योग्य आहे. आपण घरून पूर्णावरणाचा नैवेद्य स्वयंपाक करून व्यवस्थित तिथे नेऊन नैवेद्य दाखवला तरी चालू शकतो. श्रद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये खूप बदल होत गेलेले आहेत. काळाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. पूर्वी नव्हतंच रस्त्याला काय, म्हणजे चहा प्यायची व्यवस्था नव्हती कुठं. मग त्यावेळेला साहित्य आपलं बरोबर असणं आणि प्रवासाला 2-3 दिवस लागणं, त्यामुळे माणसं तिथं जाऊन तयार करून मग ते दाखवत होते. आता 3 दिवस जायचा प्रश्नच येत नाही. सकाळी जातून माणूस संध्याकाळी परत येतो. म्हणजे परंपरा पाळत असताना सुद्धा थोडा डोळस विचार करून आपण आपले सगळे कुळधर्म कुळाचार करायला हवेत. थोडाफार बदल विचार काळाप्रमाणे करणं गरजेचं आहे. बरोबर. आता बऱ्याचदा नैवेद्यामध्ये मांसाहार सुद्धा दाखवला जातो. मांसाहाराचा नैवेद्य बऱ्याच देवतांना दाखवला जातो. अर्थात तो त्यांच्या कुलधर्माचा भाग असतो. आता तो नैवेद्य दाखवत असताना खरं तर मुख्य देवतेला तो नैवेद्य नसतो. प्रत्येक कथानकामध्ये प्रत्येक देवतेने एक राक्षस मारलेला आहे. म्हणजे अगदी खंडोबाचं बघितलं आपण तर मल्हार म्हणजे मल्लासूर नावाचा राक्षस होता, त्याला मारलेला आहे. दुर्गादेवी किंवा तुळजाभवानीचं म्हटलं तर त्यांनी पण राक्षसालाच मारलेलं आहे. ते जे कोणी राक्षस आहेत त्यांनी जे वर मागून घेतले त्यांच्यासाठी हा नैवेद्य दाखवला जातो असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे नैवेद्य दाखवायची पद्धत आहे. ज्याची जशी पद्धत असेल त्यांनी ते करायला हरकत नाही. तो सुद्धा कुळधर्माचाच भाग आहे, त्यामुळे ते करू शकतात. जेव्हा आपण देवीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपण परडी भरतो. परडी भरणं ही काय संकल्पना आहे? परडी भरणं, प्रत्येक देवीच्या तिथं गेलं आपण तर आपल्याला परडी बाहेर ठेवलेली असते आणि तो परडी भरणं म्हणजे सुद्धा कुलधर्म कुळाचाराचाच भाग समजला जातो. पीठ, मीठ किंवा इतरही काही साहित्य, तेल वगैरे असतं, त्या साहित्याने ते परडी भरली जाते. आता मुळात परडी ही काय संकल्पना आहे आणि ती कशी आली? आता ह्याच्यामध्ये एक थोडंसं गोष्टीरूप प्रकार आहे हा, पण तरीसुद्धा समजून घ्यायला हरकत नाही. परडीची उत्पत्ती मुळात रेणुका माता ह्या देवीपासून झालेली आहे. मग ती उत्पत्ती कशी झाली तर त्याच्यामध्ये आता म्हणजे कुठल्याही शक्तीला जेव्हा मनुष्य रूपात यावं लागतं त्यावेळेला हे सगळे भोग त्यांना भोगावे लागतात. आणि त्याच्यामध्ये रेणुका माता ज्या स्त्री वेशामध्ये होती त्या स्त्री वेशामध्ये रेणुका मातेला काही आजार निर्माण झाला आणि त्या आजारामध्ये तिला सांगितलं गेलं की तू अशा पद्धतीनं जर काही परडी किंवा ज्याला आपण बांबूची टोपली म्हणतो तर अशा पद्धतीची टोपली आणि त्याला परडी असं नाव देण्यात आलं. आणि त्या परडीच्या माध्यमातून तू काही मागून अन्न घेतलं आणि ते उदरनिर्वाहासाठी तू वापरलं किंवा ते त्या कालखंडामध्ये त्या देवीने स्वतःसाठी ते अन्न त्या परडीच्या माध्यमातून मागितलं आणि ते स्वतःसाठी खाल्लं किंवा वापरलं गेलं. अशा अर्थानं त्या परडीची निर्मिती ही रेणुका मातेपासून सुरू झाली. म्हणजे असं म्हणता येईल की रेणुका मातेचा जो आजारपणाचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये पीठ किंवा हे सगळं भक्तीचं साधन आहे अशा पद्धतीनं ते पीठ मागितलं गेलं आणि त्याला अनुसरूनच ह्या परडीची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे मूळ उत्पत्ती तिथं झालेली आहे आणि त्यानंतर मग सगळं देवीची जी ठिकाणं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ही परडी असते. म्हणजे ते देवीचंच एक रूप आहे, स्वरूप आहे. अर्थात त्याला नंतर काही वेगवेगळ्या गोष्टी सुरू झाल्या असतील, तो भाग वेगळा, त्याचा काही श्रद्धा, अंधश्रद्धा, गैरवापर वगैरे या गोष्टी त्यात आल्या असतील. पण मूळ परडीची उत्पत्ती ही रेणुका माता यांच्यापासून झालेली आहे हे आपल्याला इथं सांगता येईल आणि तो आपल्या कुलधर्माचाच भाग आहे. आता आपण ही जी कुलधर्म कुलदेवता केली, कुलदेवीला जाऊन आलो आपण, आल्यानंतर त्या कुलदेवीची बोळवण करतात किंवा बोडण करतात असे शब्द वापरतात. ते का करावं? आपण कुलदेवतेला किंवा कुलदेवीला मोठ्या श्रद्धेने जातो, तर जो काही आपला कुलधर्म कुळाचार असेल तो करतो. आणि त्याच्यामागची अशी संकल्पना आहे की येताना कुलदेवता कुलदेवी आपल्या बरोबर येतात असा त्याचा अर्थ आहे. मग ते आल्यानंतर आपल्याकडं त्यांचा सत्कार करणं हा जो काही भाग आहे तो केला जातो. आणि त्याच्यामध्ये मग आपले जे कोणी नातेवाईक आहेत किंवा आपले हितसंबंधी जे कोणी आहेत त्यांना बोलवलं जातं. त्यांना भोजन
पूर्णावरणाचा जो काही स्वयंपाक असतो तो त्यांना भोजन दिला जातो, त्यांचा काही आदरातिथ्याने सत्कार केला जातो. आणि ह्याचप्रमाणे देवीचं पण जे काही आपल्या घरी आल्यानंतर आपण परडी भरणं, ओटी भरणं, हे जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करतो, कुलधर्माच्या आहेत त्या. आणि त्याच्यानंतर देवीला आपण प्रार्थना करतो की तू तुझ्या ठिकाणी परत जा. त्याला आपण बोडण किंवा बोळवण असं म्हणतो. मग याच्यामध्ये प्रत्येकाने नावं वेगवेगळी दिलेली आहेत. कुणी कुलदेवतेला जाऊन आल्यावर म्हणतं की आम्हाला सवाष्ण ब्राह्मण जेवायला घालायचं आहे, कुणी म्हणतं कुणी आमचे नातेवाईक बोलवायचे, कुणी आणखीन काही वेगवेगळी नावं त्याला देतात लोक, परडी भरायची, अशी बरीच काही काही नावं आहेत. पण त्या सगळ्याचा अर्थ किंवा जर हेतू बघितला तर कुलदेवता आपल्याबरोबर आली आहे, तिचा आपल्याकडं यथोचित जे काही सत्कार किंवा तिचं जे सन्मान करायचा आहे तो करून आपण मूळ ठिकाणी तिच्या जायला आपण तिला विनंती करतो. अशा अर्थाने त्याला बोळवण म्हटलं जातं. म्हणजे कुळधर्म कुळाचार हे बोडण झाल्यानंतर पूर्ण झालं, बोळवण झाल्यानंतर. बोळवण झाल्यानंतर ते पूर्ण होतं, असाच तो संकेत आहे. आता जेव्हा लग्न होतं किंवा मुंजे होतात तेव्हा जागरण गोंधळ घालतात, आणि मग हे आमच्या कुलदेवतेचं जागरण गोंधळ आहे. हो, लग्न झाल्यानंतर आपल्याकडे जागरण गोंधळ करायची पद्धत आहे. जागरण आणि गोंधळ प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. म्हणजे तो खंडोबाचा असतो, देवीशीचा असतो, जी कोणती कुलदेवता कुलदेवी आहे त्याचा आहे. असं बोलता बोलता म्हटलं जातं त्याच्यामध्ये एक विनोदाचा भाग म्हणून की पुढच्या आयुष्यात जास्त गोंधळ करायचा नसेल तर आत्ताच गोंधळ घालून घ्या, असं म्हणलं जातं. किंवा काही लोकांना असंही वाटतं की जे पुढं आयुष्यभर करायचं ते आज कशाला करायचं, असाही दोन्ही पद्धतीने त्याचा अर्थ घेतला जातो. पण हा एक गमतीचा भाग झाला. खरं तर गोंधळ आणि जागरण हा सुद्धा कुलधर्म आणि कुळाचाराचा भाग आहे. अर्थात शब्द जरी ते गोंधळ आणि जागरण असे असले तर रात्रभर जागून देवाची स्तुती करणं त्याला आपण जागरण म्हणतो. आता त्या जागरणाचा अपभ्रंश किंवा काय चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या असतील, पण रात्रभर जागत त्या देवाची स्तुती करणं, वेगवेगळी गाणी गीतं त्याच्यामध्ये म्हणणं, असा त्याचा अर्थ आहे. आणि गोंधळ पण त्याच्याशी संबंधितच आहे की त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर काही पद्धती आहेत, विशिष्ट ते मांडणी करून ते केलं जातं सगळं, आणि त्याच्यामध्ये देवाची स्तुतीच केली जाते. अशा अर्थानं ते जागरण आणि गोंधळ प्रत्येक कुटुंबामध्ये जेव्हा शुभकार्य, विशेषतः लग्न आणि मुंज ह्या गोष्टी झाल्या तर प्रत्येक कुटुंबामध्ये हे केलं जातं, जागरण आणि गोंधळ. आणि हा कुलधर्म कुळाचाराचा भाग असल्यामुळं तो प्रत्येक कुटुंबाने करणं गरजेचं आहे. मग कधी कधी असं होतं की जागरण गोंधळ करायचं राहिला आणि ते मनामध्ये राहत असतं की अरे लग्नानंतर आम्ही नाही केलं म्हणून पुढे गोंधळ होतोय का, त्रास होतोय का, असं कुठेतरी मनाला खटकत असतं त्या गोष्टी. मग आता राहायलाच असेल तर कधी करावा? हो, आता हल्ली काय झालंय, लग्नाच्या पद्धती बदलल्यात, स्पीड बदलले, वेळ नसतो, वेळ नसतो किंवा अनेक कारण आहेत त्याच्यामागे, रजा नसते किंवा काही घटना घडतात त्यामुळे ते राहून जातं किंवा केलं जात नाही. तर खरं तर मी म्हणेन की जेवढं शक्य असेल तितक्या लवकर केलेलं योग्य आहे. पहिल्यांदा रजा नाही म्हणून राहिलं, आणखीन काही अडचण आली म्हणून राहिलं, आणखीन काही झालं म्हणून राहिलं, अशा गोष्टी घडू शकतात. किंवा अजूनही खूप वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये, त्या कारणाने ते राहतं, बऱ्याच कुटुंबामध्ये राहतं, असं होतं. पण त्यांनी पार मूल झाल्यानंतर 4 वर्षांनी 5 वर्षांनी असं न करता जेवढ्या शक्य आहे तितक्या लवकर केलेलं उत्तम. आणि ते केलेलंच त्यांना जास्त पुढच्या आयुष्यासाठी हिताच राहतं. कारण कुलदेवता आणि कुलदेवतेची विशेष कृपा त्या कुटुंबावरती किंवा त्या दाम्पत्यावरती राहते. अशा अर्थानं त्यांनी लवकरात लवकर तो जे काही जागरण, गोंधळ किंवा कुलधर्म काही वेळेला कुलदेवतेला जाणं सुद्धा राहिलेलं असतं लग्नानंतर, कुलदेवीला जाणं पण राहिलेलं असतं. खरं तर ते सुद्धा राहता कामा नये, ते सुद्धा लगेच करून घेणं गरजेचं आहे. आणि ते केलं तर पुढच्या त्यांच्या ऐहिक जीवनामध्ये त्यांना व्यवस्थित प्रगती त्यांची दिसते. म्हणजे बाकी सगळी कामं ठेवून पहिल्या या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. हो, परत मी ते सांगेन की आपल्या कुळाचं रक्षण आणि वाढ ह्या दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर पहिलं काही असेल तर पहिलं तुम्ही कुलधर्म आणि कुळाचार करा, मग बाकी नंतर तुम्हाला जे काय करायचं ते करा. पण पहिलं कुलधर्म आणि कुळाचार हे सोडूच नका. कुठल्याही परिस्थितीत कुलधर्म आणि कुळाचार सोडू नका, कधीही सोडू नका. आता असं बऱ्याचदा होतं की घरामध्ये थोडीशी अशांती आहे, अस्वस्थता आहे, समाधान नाही आहे, किंवा जे मूल जन्माला येतंय त्याची प्रगती आवश्यक तशी नाही आहे. मग जेव्हा विचारलं तर तेव्हा कुलदेवतेचा रोष आहे असं म्हटलं जातं. पण मग आता तुम्ही ज्योतिष खूप बघता, तर मग जन्मपत्रिकेमध्ये आपल्याला हा कुलदेवतेचा समजा अवकृपा आहे हे दिसून येतं का? आणि ते दिसत असेल तर कोणत्या ग्रहांच्या माध्यमातून ते दिसतात? पत्रिका बघत असताना बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी अनुभवाला येतात. पण थोडंसं मी आता इथे वेगळ्या पद्धतीने सांगेन की ज्योतिषाकडे येऊन तुम्हाला कुलधर्म कुळाचार राहिला हे ज्योतिषाने सांगण्यापेक्षा मुळात ते ज्याचं त्याला समजलं पाहिजे. की बरेच जण विचारतात आम्हाला कुलदेवतेचा काही दोष आहे का,
तर तुम्ही जर सगळं करत असाल तर तुम्हाला दोष असायचं कारणच नाही. तुम्ही MD डॉक्टरकडे जाताय आणि MD डॉक्टरने तुम्हाला सांगायचं की तुम्ही रोज पालेभाज्या खा, फळं खा, हे अपेक्षित नाही आहे. तसं ज्योतिषाने तुम्हाला हे सांगायची गरजच काय यावी हा पहिला प्रश्न आहे, की हे तुम्ही करायचंच आहे किंवा तुम्ही करताय हे गृहीत धरूनच पत्रिका बघायची. बर. आणि मग तरीसुद्धा काही कुटुंबामध्ये अगदी माहितीच नाही, राहिलेलंच आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असतात. मग अशा वेळेला नजर फिरवली तर पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती चांगली असते, काळ चांगला असतो, सगळं चांगलं असतं आणि तरी प्रश्न मात्र खूप असतात. मग असं का होतंय विचारलं आपण तर त्यांना ते सांगतात की बुवा तुम्ही कुलदेवतेचं वगैरे करता का, कुलदेवतेला जाता का? तर ते सांगतात 10-10, 15-15 वर्ष झाले आम्ही कुलदेवतेला गेलो नाही, अशी सांगणारी माणसं आहेत. कुलदेवीला गेलो नाही, आम्हाला मूल झालं आम्ही गेलो नाही, आम्हाला लग्न झालं आम्ही गेलो नाही, असं सांगणारी माणसं आहेत. मग तो पुढचा कुलधर्म आणि कुळाचार तिथं जाऊन करणं हा तर भाग वेगळाच. मग अशा वेळी पत्रिका जर बघितली तर पत्रिकेमध्ये काही ग्रह लगेच सांगतात की पत्रिकेमध्ये शनी आणि चंद्राची जर युती असेल तर त्याला स्त्री शापित पत्रिका म्हटलं जातं. स्त्री शापित ह्याचा अर्थ काय होतो? स्त्री इन द सेन्स कुलदेवी असा होतो. बस स्त्री शापित असेल तर तुम्ही काय करायचं तर कुलदेवीची उपासना करायची. म्हणजे मागच्या जन्मी तुम्ही स्त्रीची काहीतरी अवहेलना केलेली आहे म्हणून ही पत्रिकेत तुमच्या योग आलेला आहे हा. आणि असा जेव्हा योग येतो त्यावेळेला आम्ही सांगतो की दुप्पट क्षमतेने तुम्ही कुलधर्म कुळाचार करा. म्हणजे तुमच्याकडं वर्षाला जायचा नियम असेल तर तुम्ही 6 महिन्याला जा. तुमच्याकडे तासभर उपासना करायची पद्धत असेल तर तुम्ही 2 तास करा. तुमच्याकडे 1 पाठ करायची पद्धत असेल तर तुम्ही 4 पाठ करा सप्तशतीचे. ह्या पद्धतीनं ती उपासना तुम्ही वाढवा तुमच्या कुलदेवतेची. तर त्याचा जो काही दोष किंवा जो काही त्रास तुम्हाला होतोय तो कमी होईल. मग त्याचा त्रास कोणत्या स्वरूपाचा असतो तर तो मानसिक आहे, शारीरिक आहे, आर्थिक आहे, कौटुंबिक आहे. हे वेगवेगळ्या पातळीवर कुठंच यश येत नाही. जेव्हा माणूस हातबल होतो तेव्हा मग ती पत्रिका आणि हे पुढचे विषय सुरू होतात. तसंच कुलदेवता म्हणजे आपण स्त्री देवतेचं बघितलं, तसं पुरुष देवतेचा विचार केला तर त्याच्यामध्ये रवी राहू किंवा रवी केतू असे जर काही ग्रह योग झाले असतील तर त्यात तिथे आपण समजू शकतो की कुलदेवता म्हणजे पुरुष कुलदेवतेची काहीतरी आपल्याकडनं अवहेलना झालेली आहे, आपण तिथपर्यंत जात नाही आहे, कुलदेवतेचं काही करत नाही आहे. अशा वेळेला असे योग पत्रिकेमध्ये येतात आणि मग त्याचा परिणाम आरोग्य, करिअर म्हणजे पुरुषांवरती, घरातल्या कर्त्या पुरुषांवरती त्याचा परिणाम आपल्याला जास्त दिसतो. बर. तर मग अशा हे पत्रिकेतनं तर आम्ही सांगतो, पण मुळात हे सांगायची वेळच येऊ नये, कारण पत्रिकेत बघायसारख्या अजून खूप बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे फक्त तुम्ही कुलदेवतेचं सांगत बसलं तर मग अवघड आहे. कारण दिनचर्येमध्ये तुम्ही रोज उठून व्यायाम करायचाच आहे, रोज देवपूजा करायचीच आहे, रोज जेवण करायचंच आहे, हे काही सांगायची गोष्ट नाही आहे. तसं तुम्ही कुलदेवता, कुळाचार, कुलधर्म हे सगळ्या गोष्टी नित्याने करायच्याच आहेत. ह्या स्पेशली ह्याला कुणीतरी आरसा दाखवावा अशी गोष्टच नाही आहे. त्यामुळे हे प्रत्येकाने करायचं हे समजून घेतलं पाहिजे. मग पत्रिकेमध्ये त्याच्यातनं खूप काही पर्यायी उपाय देता येतात आणि ते उपाय आपण देऊन त्या गोष्टी क्लिअर करतो. पण खूप वेळा असा अनुभव येतो की कुलदेवता माहीतच नाही. म्हणजे जरी पत्रिकेमध्ये शनिचंद्राची युती असेल किंवा राहू रवीची युती असेल, ती युती तर काही त्या पत्रिकेतली बदलणार नाही बदलणार. पण त्याचे जे आपल्याला त्रास होतो आहे तर त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी कुलदेवीची उपासना खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे. म्हणजे शेवटी निष्कर्ष काय सांगतो? पत्रिका काय सांगते तर मुळात आपण तो जो काही दोष आहे तो घेऊन आलेलो आहे, तर तो त्या ग्रहांची स्थिती तर आपण बदलू शकत नाही. मग त्याला पर्याय काय त्यांनी सुचवलेला आहे तर तुम्ही ती उपासना दुप्पट पद्धतीने करा, तिप्पट करा, तुम्हाला जी काही वाढवायची तेवढी वाढवा. मग तो जो काही दोष आहे किंवा त्याचा जो होणारा विपरीत परिणाम आहे तो कमी होईल तुमचा, असा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे प्रारब्ध आहे पण क्रियमाण कर्माने आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो. संचित घेऊन आलोय, संचिताचं रूपांतर प्रारब्धामध्ये झालं, ते आपण घेऊन आलो आणि ते आता आपल्याला त्याच्यावरती क्रियमाण कर्म करायचे आणि त्या माध्यमातून ते बदलायचे. आता आपण जातो कुलदेवीला आणि जाताना प्रत्येक स्त्री ओटी घेऊन जाते. मग ते कुलदेवतेची ओटी भरणं म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय? खरं तर स्त्रियांच्या अतिशय जिव्हाळ्याचं आणि जवळचं आणि रोज शक्यतो याच्यावर चर्चा करणार आणि प्रत्येक कुटुंबामध्ये हे सतत चालू असतं. त्यामुळे ह्याच्यावर आता वेगळं असं सांगणं कठीण आहे, पण तरीसुद्धा त्याचा अर्थ आपण सांगू नेमका काय आहे. तो ओटी भरण असा जो शब्द वापरला जातो किंवा ओटी भरणं, खरं तर बघा अगदी पहिल्या प्रश्नात पण मी हेच उत्तर दिलं होतं की आपल्या कुळाचं वाढ आणि रक्षण करणारी देवता, तोच एक धागा पकडून आपल्याला इथं सांगता येईल की ओटी भरण ह्याचा अर्थ काय होतो तर तुझ्या कुळाची वाढ व्हावी असा त्याचा अर्थ आहे.
त्या ज्या कुठल्या स्त्रीची किंवा माहेर वासनीची विशेष करून आपण उल्लेख करू इथं, माहेर वासनीची ओटी भरतो माहेरी आल्यानंतर, तर त्याचा अर्थ असा आहे की तुझ्या कुळाची वाढ व्हावी, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. आपण ओटी म्हणतो, तर ते ओटीचा संबंध तिथे येतो. किंवा आपण डोहाळ जेवण जेव्हा असतं 7वा 8वा महिना जेव्हा लागतो त्यावेळेला ओटी भरण केलं जातं. त्या शब्दाचा शब्दशः अर्थ जर घेतला तर संतती ह्या प्रक्रियेशी संबंधित तो अर्थ आहे आणि तिला संतती व्हावी हा त्या मागचा एक दृष्टिकोन आहे. मग आता ओटी भरण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ओटी भरण्यामध्ये जे काही हळद, कुंकू, वस्त्र, फळं, धान्य किंवा अजूनही काही सोनं, चांदी ह्या गोष्टी पण वापरतात बरेच लोक. अशा पद्धतीनं ते ओटी भरण केलं जातं. त्यात तो देवीचा एक सत्कार आहे आणि तो देवीला तुम्ही देवीची ओटी भरली तर देवी तुमची ओटी भरेल, हा खरा त्याच्या मागचा मूळ संकेत आहे. म्हणजे देवीची ओटी भरणं, तर देवी तुमची ओटी भरल्याचा अर्थ काय आहे, तर तुमच्या ती कुळाची वाढ करेल, भरभराट करेल, संतती तुम्हाला देईल, तुम्हाला समृद्धी देईल, तुम्हाला धान्य देईल. जे आपण देवीला देतो ते सगळं आपल्याला ती परत देणार आहे. मग त्या ओटीमध्ये काय काय आहे ते सगळं आपल्याला परत मिळणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. अशा अर्थानं मग आपण एखाद्या स्त्रीची ओटी भरतो ती देवी समजूनच भरत असतो. हो, असा तो त्या ओटी भरण्याचा अर्थ आहे. म्हणजे सुवासिनीचे सगळे अलंकार, फळं, धान्य हे सगळ्यांनी भरभरून देवीची ओटी भरली असता ते सगळं आपल्याला भरभरून परत मिळतं. तो आशीर्वाद मिळावा म्हणून देवीची ओटी भरली. तो आशीर्वाद विशेषतः संतती होण्याच्या दृष्टिकोनातून हा आशीर्वाद आहे, असं हा संकेत आहे सगळा. आणखीन एक असतं की प्रत्येकाची श्रद्धा असते. आणखीन आपल्याला काही प्रश्न असला, काही समस्या असली, आपण देवाच्या चरणी जातो, कुलदेवतेला नवस बोलतो. मग हे नवस बोलणं काय आहे आणि त्याच्या मागचं आध्यात्मिक कारण काय? आपल्याकडं नवस जसं खूप परंपरेने आलेला हा भाग आहे. ह्यात कुठलीही अंधश्रद्धा नाही, ही आहे ती श्रद्धाच आहे आणि डोळे श्रद्धा आहे ती. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा भावनांक आहे तो वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाचा बुद्ध्यांक पण वेगळा असतो. आता बुद्ध्यांक ज्याचा जास्त आहे त्याला कदाचित हे थोडंसं काहीतरी वेगळं वाटेल, पण ज्यांचा भावनांक आहे म्हणजे भावनिक व्यक्ती आहे अशा व्यक्तीला देवाशी संवाद साधायला आवडतो आणि तो त्या आत्मिक पातळीवरचा तो संवाद आहे. बर, नवस बोलणं म्हणजे आत्मिक पातळीवरचा संवाद आहे. आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काही प्रश्न निर्माण होतो, अडचण निर्माण होते, आरोग्याचा आहे, शिक्षणाचा आहे, संततीचा आहे, पैशाचा आहे, प्रॉपर्टीचा आहे, अनेक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम आपल्याला होत असतात. आणि अशा वेळी आपलं कुठंच काही चालत नाही, कुठनंच काही मार्ग दिसत नाही, त्यावेळी आपण आपली आवडती जी कुलदेवता किंवा कुलदेवी आहे अशा ठिकाणी आपण देवीला काही नवस बोलतो. नवस म्हणजे काय की हे माझं काम झाल्यानंतर 5 वाऱ्या मी तुझ्या करीन, हो, किंवा काहीतरी अर्पण करीन, किंवा माझं काय वेगवेगळ्या पद्धतीचे नवस आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चालतीन वगैरे असे पण नवस आहेत, वेगवेगळे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने ते नवस बोलले जातात आणि कदाचित ते झाल्यानंतर म्हणजे ती गोष्ट त्या जे काही नवस बोललेले आहे ती गोष्ट झाल्यानंतर ते लोक खूप मोठ्या श्रद्धेने ती पूर्ण पण करतात हे पण दिसतं. त्यामुळं नवस बोलणं ही काही श्रद्धेचाच तो एक भाग आहे, याचा भावनांक आहे. तर ते त्या माणसाला हे जमतं किंवा तो करतो पण हे. त्यामुळे ह्यात काही वेगळं किंवा वागं वाटायचं काही कारण नाही. प्रत्येकाने त्याचा अनुभूती घ्यावी, देईल देवी त्याला दर्शन. म्हणजे श्रद्धेने करण्याची गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण नवस बोलतो तेव्हा सतत देवीचं स्मरण आपल्याकडे राहतं, त्या निमित्ताने चिंतन होतं आणि तो आत्मनिवेदन भक्तीचा प्रकार आहे तो. अच्छा, की मी देवासमोर बसलोय आणि मला हे होत नाही किंवा समजत नाहीये, मी काय करू तू सांग देवा. जर समजा तू माझं हे केलं तर मी तुझ्यापर्यंत चालत येईन, पळत येईन, काही जे काही आपण बोलतो ते त्या पद्धतीने करीन. आपण रस्त्याने चालताना बघतो बरेच लोक चालत किंवा उघड्या अंगाने चालत जाणारे वगैरे असे काही काही वेगवेगळे असतात गोष्टी, पण ते शेवटी श्रद्धेचा भाग आहे तो. म्हणजे नवस बोलणं हे अनन्य भावे शरण जाणं आहे. असंच आहे ते. आणि जे चालत जाणं किंवा अमुक एक दिन म्हणणं हे कृतज्ञता व्यक्त करणं आहे, ते काम झाल्यानंतरचं. पण अर्थातच प्रत्येकालाच कुलदेवी आणि कुलदेवता निश्चितपणे आशीर्वादित करतच असते. जैसी ज्याची श्रद्धा तैसा फळ देतो रे ईश्वर, ही गोष्ट इथे आपल्याला प्रकर्षाने लक्षामध्ये येते. आणि आज गुरुजी खरंच आपली खूप चांगली सांगोपांग कुलदैवत आणि कुलदेवता कुळाचार याबद्दल चर्चा झाली. निश्चितपणे सगळ्या प्रेक्षकांना ही चर्चा उपयोगी पडणार आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण कुळधर्म कुळाचार कुलदेवता कुलदेवी या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन काळे गुरुजींकडनं घेतलं. आम्हाला असा विश्वास आहे की हे मार्गदर्शन, ही चर्चा तुम्हाला निश्चितपणे उपयोगी पडेल, आवडेल. आणि पुन्हा जाता विनंती आहे
की हा आमचा एपिसोड मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याच वेळेस अजून कुठल्या वेगळ्या विषयांवर तुम्हाला चर्चा ऐकायला आवडेल त्या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चितपणे तुमच्या सूचना पाठवा. तुमच्या प्रत्येक सूचनेचं स्वागत आहे. धन्यवाद.